मागास आणि नक्षलवादी अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात मोठाली सामाजिक कामं उभी राहिली आहेत. प्रकाश आमटे आणि डॉक्टर अभय बंग राणी बंग यांच्या आगेमागेच शुभदा देशमुख आणि डॉक्टर सतीश गोगुलवार या जोडप्यानं गडचिरोली जिल्ह्यात काम सुरू केलं. आम्ही आमच्या आरोग्यासाठी ही त्यांची संस्था. आदिवासींचे विविध प्रश्न, वनहक्क, रोजगार हमी योजना, स्त्रियांचं संघटन, बचत गट ही संकल्पना जेव्हा नवी होती त्या काळात तिथे उभारलेले तिथल्या महिलांचे मजबूत बचत गट, आरोग्य, जिल्हा दारूबंदी असं विविध स्पर्शी काम शुभदा आणि डॉक्टर सतीश या जोडीनं केलंय. 80च्या दशकात महाराष्ट्रात विकसित झालेल्या सकस कामांपैकी हे एक महत्वाचं काम. त्या काळातच नव्हे तर आज सुद्धा गडचिरोली सारख्या ठिकाणी काम करणं अजिबात सोपं नाही. हा त्यांचा संपूर्ण प्रवास आज जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय शुभदा देशमुख यांच्याकडून. संवादक मेधा कुलकर्णी. माझा प्रवास, मुलाखत क्रमांक 3. शुभदा, तुझं स्वागत, खूप खूप स्वागत. आपली भेट झाली होती, पहिली भेट आपली झाली ती मला अगदी आठवते. दारूबंदीच्या काळामध्ये गडचिरोली जिल्हा दारूबंदीचं आंदोलन सुरू होतं तेव्हा. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी परत आले त्याच्यानंतर एक लेख वगैरे लिहिला होता तुमच्या सगळ्यांच्या कामाबद्दल. तर तेव्हा माझ्या वर्तुळातले इकडे मुंबईतली माणसं इतकी कुतूहलाने गडचिरोली बद्दल विचारायची की गडचिरोली, बापरे, गडचिरोलीला जाऊन आलीस. आणि नंतर मग मी कितीतरी वेळा आपण भेटत राहिलो, मी आले वगैरे, पण म्हणजे काहीतरी अत्यंत दुर्गम आणि काहीतरी भीतीदायक असं अशी तिथे तो भाग आहे. आणि इतक्या सहजपणे तिथे जाणं येणं हे कसं काय शक्य आहे, किंवा तिथे काहीतरी नक्की वाईटच अनुभव येणार तिकडे गेल्यावर, असं साधारण त्यावेळेला गडचिरोलीच्या बाहेरच्या लोकांचं, कदाचित नागपूर मधल्या सुद्धा लोकांचं असेल असं मत होतं. तर आता पहिल्यांदा हेच हवंय तुझ्याकडून की इतके वर्ष, आता 30-35 वर्ष तुम्ही गडचिरोलीत काम करताय, तर आता गडचिरोली बद्दल बाहेरच्यांचं मत काही बदललंय का? काय आहे मत आता? हा भाग असतोच की हे म्हणजे नक्षलवादी हा एक ठप्पा लागलेला आहे. मागास हा भाग काही वेळा येतो पण तरी पण कमी झालेला आहे. म्हणजे लोक म्हणतात की हो आता लोक शिकले आहेत, आता थोडंसं बदललंय. पूर्वीच्या याच्यात लोक सारखं मला म्हणायचे की आदिवासींना कसं काय सांगतात, म्हणजे जसं आदिवासींना काही समजत नाही अशासारखी एक सर्वसाधारण जी मनोभूमिका होती ती जास्त होती. अलीकडे थोडी कमी झाली कारण लोकांना वाटतं की शिक्षण आहे, पण असाच भाग आहे असं मला नाही वाटत. शिक्षणाच्या आधी सुद्धा लोक आपल्या जगण्यातून शहाणपण मिळवत असतात आणि जगणं जेव्हा असतं तेव्हा अर्थातच काही ना काहीतरी ज्ञान कमावलेलं असतं आणि याचा खरं म्हणजे त्यांच्याकडे भरपूर साठा आहे. पण बाहेरच्या लोकांना नेहमीच आदिवासी म्हणजे एकतर यांना काही समजत नाही, दुसरी गोष्ट नेहमीच विचारली जायची की मग त्यांना तुम्ही स्वच्छता शिकवत असाल, म्हणजे हे लोक अस्वच्छ राहतात, अशी पण एक प्रकारची समज सगळीकडे साधारणतः लोकांमध्ये दिसत होती. पण मग आता असं वाटतंय की गडचिरोलीला लोकांनी स्वीकारलंय. हा, पण नक्षलवादी हे आहे याचा ठप्पा तो तसाच आहे, कारण अजून काही प्रमाणात तो सगळा भाग आहे. पण एवढंच आहे की त्याचा जो काही बाकीचा भीतीचा भाग असतो तो ज्यांना काही गोष्टी सोसाव्या लागतात त्या निश्चित आहेत, पण तरी सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात म्हणजे बाहेरचा मीडिया जेवढं पसरवतो किंवा बाकी लोकांना जितकं वाटतं की असं काहीतरी भयानक असतं तेवढं भयानक काही लोकांना वाटतंय असं नाही, आणि तसं नव्हतं पण. आणि आत्ताच्या याच्यामध्ये जो बदल झालेला आहे त्याच्यामध्ये एकतर मुलं मुली शिकले आहेत, बाहेरचं जग बऱ्यापैकी माहिती झालेलं आहे, इंटरनेट वगैरे हे काही प्रमाणामध्ये ऍक्सेस असल्यामुळे, म्हणजे समजा गडचिरोली सारख्या ठिकाणी, कुरखेड्यासारख्या सुद्धा ठिकाणी काही वेळा जरी नेट जात असेल तरी सुद्धा काही बऱ्याचदा असतं. त्या सगळ्या याच्यातून बाहेरच्या जगाची मुलांची मुलींची पण एक ओळख झालेली आहे. तर हा काही भाग बदललेला निश्चित आहे. आता 30-35 वर्षापूर्वी म्हणजे गडचिरोली कुरखेड्यात, आता तू कुरखेड्यातनच बोलतेस आमच्याशी, तर कुरखेड्यामध्ये काम सुरू करण्यापूर्वीच्या काळात जाऊया जरा. आणि तुझं वर्ध्यातलं आयुष्य कसं होतं, तिथलं तुझं लग्नापूर्वीचं वातावरण, घर,
शाळा, कॉलेज, मित्रमैत्रिणी, नातलग वगैरे, आई वडील यांच्या काही आठवणी याच्याबद्दल सांग ना. आम्ही एकतर एकत्र कुटुंब होतो. माझी आई मुंबईची होती, पण तिने त्यावेळेला येऊन इकडच्या सगळ्या याच्यामध्ये म्हणजे वर्धा सुद्धा त्यावेळेला तिथल्या याच्या दृष्टीने बरंच वेगळं होतं. आणि विशेषतः आमचं घर जिथे होतं ते शेतात एकटं घर होतं, आजूबाजूला शेजार नव्हता आणि सगळं शेत आणि भरपूर झाडं अशा सगळ्या याच्यामध्ये होतं. आणि त्याच्यामुळे मला एकतर एकटं राहण्याची, वाचनाची सवय त्याच्याचमुळे लागली, कारण दुसरं कोणी मित्र नव्हते. पुस्तकं हेच मित्र होते मोठ्या प्रमाणात आणि घरामध्ये भरपूर पुस्तक होते. माझे आजोबा डॉक्टर होते, पण त्यांनी प्रॅक्टिस फारशी केली नाही. त्यांचं इतर वाचन आणि शेती हा त्यांचा आवडता भाग होता आणि बागकाम, आणि तो भाग मग मला पण आवडायला लागलेला होता. तर त्या सगळा हा जो भाग आहे त्याच्यामध्ये एक तर आहे की घर तसं पारंपरिकरित्या हे येतं की आपण घरात म्हणजे बाहेरचा जो काही आमचा बाहेरची खोली म्हटली जायची त्या खोलीच्या याच्यामध्ये बाहेरचं अगदी परकं कोणी आलेलं असेल तर महिलांपैकी कोणीच जायचं नाही. म्हणजे मला अजूनही एक आठवण आहे की कोणीतरी आलेलं असेल, मी बाहेर जाण्याचा प्रयत्न केला, मी फार लहान होती त्या वेळेला, आणि माझ्या आजीने मला मागे घेतलं. तर ही आठवण अशी घट्ट. आणि जेव्हा जेव्हा मग विशेषतः स्त्रियांच्या संबंधातलं वाचन सुरू झालं तेव्हा ही आठवण अगदी बोचली की अरे असं वागवलेलं होतं. त्यावेळेच्या याच्यात नेहमीच्या याच्यामध्ये ते वाटलंही नसतं कदाचित, पण जेव्हा आपण काही वेगळं विचारांकडे जातो तेव्हा मग अशा घातलेल्या गोष्टी बऱ्याच हे होतात. दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या याच्यामध्ये आमचं शेजार म्हणून जे होते ते, कारण आमची एक बरीच मोठी शेती होती आणि त्या शेतीच्या याच्यात सालगडी वगैरे असायचे. तिथे राहायला असणारं ते कुटुंब होतं आमच्यासोबत, आणि त्या कुटुंबातली जी मुलगी ती माझी पहिली मैत्रीण, आणि ती शाळेत जायला लागली. आणि खरं म्हणजे तिच्यामुळे मी शाळेत गेली, कारण नाहीतर मला शाळेत जायचा फार कंटाळा यायचा, पण तिच्यामुळे मी शाळेत जायला लागली. तिच्यामुळे तिचं गणित खूप चांगलं होतं, पण तिचं लग्न फार लवकर झालं आणि बाळणपणाच्या याच्यात ती गेली. तो एक पण भाग असा झाला की तो मनावर बराच हे झाला. वर्धाच्या याच्यात खरं म्हणजे गांधी विनोबांचं जे काही प्लीज आहे त्यांच्याशी संबंधित या सगळ्या बऱ्यापैकी होत्या, पण तो पण भाग आमच्याकडे कुटुंबाशी फारसा जोडलेला नव्हता. उलट ते लोक अशा पद्धतीने बघितलं जायचं घरच्या सगळ्या याच्यामध्ये. दुसरं असं की RSS वाला आणि सगळा भाग होता की जो कुटुंबाच्या जवळ होता. माझी आई समितीच्या, राष्ट्रसेविका समितीच्या कार्यक्रमात वगैरे जायची, आणि मावशी केळकर वगैरे असतानाच्या याच्यात तिच्यासोबत मी पण त्या भाषणांना वगैरे त्यांच्या गेलेली आहे. त्याला सुद्धा घरातून विरोध होता. म्हणजे अशा पद्धतीचं एक होतं की बुवा असंच काही नाही की तुम्ही हिंदुत्ववादी हे याच्यातच जायचंय असाही भाग नव्हता, पण बाहेर कुठेच बायांनी फारसं जायचं नाही हा जास्त करून हे होता. कॉलेज शाळाचं एक जवळ होतं, त्याच्यामध्ये झालं. त्याच्यानंतर BA पर्यंतचं शिक्षण माझं वर्धेत झालं, आणि त्याच्या पुढे नंतर MSW साठी मी नागपूरला आली. तर MSW करण्यासाठी, कारण एकतर आम्ही 3 भावंड, मोठा भाऊ, त्याच्यानंतर मी आणि लहान बहीण, त्याच्यामुळे घरातली पहिलीच मुलगी, आणि मग असं होतं की लग्न व्हायला पाहिजे आता. म्हणून मग मी थोडंसं असा भाग केला की आपल्याला शिकायचं आहे, आणि त्यावेळेला BEd साठी प्रयत्न केले. आणि MSW त्यावेळेला नागपूर युनिव्हर्सिटीत अगदी नवीन होतं, आणि त्याच्यामुळे ते नंबर लागू शकला सहजगत्या. आणि असं मग नंतर लक्षात आलं की हे आपल्याला कामाचं पण आहे. ते हे करत असतानाच तिथे मातृसेवा संघ ही जी एक संस्था आहे, त्या मातृसेवा संघाच्या याच्यात एक लायब्ररी सुरू झालेली होती, आणि तिथूनच मग साने गुरुजी कथामालेशी संपर्क आला. तिथे काही मैत्रीण होती माझी एक, डॉक्टर मीरा कुलकर्णी आताची, तेव्हा जोशी तिचं नाव, आणि तिच्या संपर्काने जास्त करून या सगळ्या वाचनाच्या आणि यायच्यात आली. पुढे जाऊन मग सुनीती सूर, सुनीतीची बहीण सुचेता, लीना वेले, या सगळ्यांच्या संपर्कातून राष्ट्रसेवा दलाशी संपर्क आला. आणि राष्ट्रसेवा दलाच्या याच्यात असतानाच नंतर मग मी MSW साठी नंतर जेव्हा नागपुरात गेली तेव्हा मात्र 1 वर्ष सगळं बंद ठेवावं लागलं, कारण घरातून वडील, काका या लोकांचा विरोध होता की बाहेर नाही जायचंय, शिकायला नाही जायचं, लग्न करावं किंवा घरातच काहीतरी करावं अशा पद्धतीच्या याचं. आणि आई, काकू
आणि माझी आत्या की जी नागपुरात राहत होती तिच्याकडे मी राहिली. तर त्यांचा तिघींनी मिळून सपोर्ट केला आणि माझं पुढचं शिक्षण झालं. त्याच्यानंतरच्या पुढच्या वर्षी माझी MSW हा म्हणजे किती सालची गोष्ट ही? हा काळ कोणता? मी 82 सॉरी 83 नाही 82 81 82ला मी पासआउट झाली आणि नंतर मग 83ला आमचं लग्न झालं. 82ला ठरलं. साधारणपणे आपल्याकडची ही सगळी कामं आणीबाणीच्या नंतर सुरू झाली किंवा त्या काळात बऱ्याच युवकांना वाटायला लागलं की काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह काम करायचं. तर मग आणीबाणीच्या काळात काही तुला म्हणजे त्या काळात तुझं काय चाललं होतं? तुला ते तेव्हा तुझा प्रतिसाद काय होता किंवा वर्ध्यामध्ये? जेव्हा आणीबाणीचा काळ जो होता त्यावेळेला माझी कॉलेजची सुरुवात झालेली होती आणि त्या ह्याच्यामध्ये मग एकतर तिथे पहिल्यांदा जयप्रकाश नारायणांचं नाव, जयप्रकाशजी आलेले होते वर्धेत तेव्हा त्यांचं भाषण ऐकायला जाणं, त्यालाही घरून विरोध होता तरी पण भांडून जाणं, अशा पद्धतीचं थोडासा एक भाग झाला. आणि त्याच्यातनं हे समजलं की हा एक काही विचार आहे. त्याच काळामध्ये हा सगळा छात्रयुवा संघर्ष वाहिनीशी वगैरे ओळख झाली. लता प्रम, रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ हे सगळे लोक त्यावेळेला, डॉक्टर तारक काटे हे सगळे लोक त्या काळामध्ये वर्धेत होते. सुनीती वगैरे पण होते आणि मातृसेवा संघामध्ये याच्यासाठीच्या बैठका पण झालेल्या, महिलांची बैठक संपूर्णपणे ही मला आठवते. म्हणजे त्यावेळेला तो पहिला भाग होता माझा की अशा संबंधाची काहीतरी बैठक जी आहे त्याच्यामध्ये जाणं. त्यानंतरच्या याच्यामध्येच मग हळूहळू जेव्हा कॉलेजमध्ये नागपुरात आलं ते 1 वर्ष सगळं काही बंद पण ठेवावं लागलं. पण जेव्हा आम्ही दोघी पण बहिणी सोबत आलो तेव्हा परत एकदा छात्र युवा संघर्ष वाहिनीच्या कामाची सुरुवात केली आणि तिथे राष्ट्रीय कार्यालय होतं. त्याच्यामुळे त्या कार्यालयाची बरेच जुने लोक पण त्यावेळेला बदलून गेले होते. म्हणजे सतीश पण त्याच काळामध्ये वर्धेत गेला होता चेतना विकास मध्ये अभय बंगांसोबत. त्याच्यामुळे त्या सगळ्या याच्यामध्ये तिथलं एक व्यवस्था पाहणं, एक तर ट्युशन विरोधी आंदोलनाच्या याच्यात आम्ही दोघींनी पण भाग घेतलेला होता. इतर पण सगळे बरेच मित्रमंडळी होती. त्यावेळेला आम्ही इतर संघटना एकत्र आणणं हा पण प्रयत्न बऱ्यापैकी चांगला केला. म्हणजे ट्युशन विरोधी आंदोलनासाठी ABVPच्या सारख्या सुद्धा संघटनांना सोबत घेणं, त्याच्यानंतर ज्या युथ फ्रंट वगैरे जे आहे डाव्या संघटना या पण एकत्र येणं आणि काही त्याच्याबद्दलचे दुसरं. नेमकं आंदोलन काय होतं ते जरा सांगा. म्हणजे ट्युशन क्लासेसची सुरुवात त्या काळात झालेली होती. या ट्युशन क्लासेसला विरोध करत त्याच्यामुळे मग गरीब विद्यार्थ्यांचं नुकसान होत होतं. तर त्या ह्याच्यासाठी म्हणून हा भाग आला की ट्युशन अशा नको, शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये शिकवा. तर हे ट्युशन विरोधी आंदोलन बरंच मोठ्या प्रमाणामध्ये त्यावेळेला चाललेलं होतं आणि त्याच्यात बऱ्याच सगळ्या संघटना ह्या उतरल्या होत्या. त्यासोबतच मग पुढच्या याच्यामध्ये जेव्हा नागपुरात इतर काही गोष्टी सुरू होत्या तर रुपाताई कुलकर्णींचं हुंडा विरोधी आंदोलन आहे. नंतर सीमाताईंनी त्यावेळेला सुरुवात केलेली होती, बऱ्यापैकी चांगला म्हणजे त्यावेळेला तो सगळा प्रभाव होता त्या दोघींचा पण त्या ह्याच्यात. त्याच्यामुळे त्यांच्याशी ओळख ही पहिल्यांदा झाली. नागपुरात पहिल्यांदा सीमाताईंनी रुपाताईंनी वगैरे काढलेला जो एक मोर्चा होता तो पहिला मोर्चा आहे माझा की ज्या मोर्चामध्ये आमची ओळख झाली, मोर्चा कसा असतो. तर या सगळ्या यांना घेऊन पुढे जाणं, एक समज बनवणं ही एक होती. त्यानंतर MSWच्या फायनल याला असतानाच्या याच्यात लग्न ठरवलं. अर्थात त्याच्या वेळेला सतीशची माझी खूप जास्त ओळख नव्हती, पण सतीशच्या घरून सुद्धा एक प्रकारचं हे होतं की लग्न करायचं आणि मग जर पारंपरिक याच्यातलं लग्न केलं तर आपल्या कामाच्या याच्यामध्ये कशा पद्धतीने जाता येईल ही एक भीती. त्याच्यामुळे तो पण शोधत होता. माझ्या बहीण आणि मी आम्ही असा विचार करत होतो की आपल्याला पाहिजे ते करता येण्यासाठी आपल्याला काहीतरी पाहिलं पाहिजे. पारंपरिक याच्यातल्या घरातल्या लग्नाच्या सगळ्याला विरोधही करून झाला आणि त्या याच्यातून मग आम्ही या सगळ्या दृष्टीने असं पुढे गेलो. पण मग त्यावेळेला काय कल्पना होत्या की जोडीदार, संसार, आपण एकत्र काम करायचं किंवा कसं काय होतं? काहीतरी करावं हे निश्चित वाटत होतं. काम करायचं असं पण काय करायचं हे स्पष्ट होतं असं नाही म्हणता येणार. पण आपल्याला घरात राहून घर
आणि मुलं सांभाळायचं करायचंय असं नाही, एवढं मात्र नक्की होतं. आणि सतीशचं तेव्हा काय शिक्षण पूर्ण डॉक्टर? हा, MBBS होऊन 2 वर्ष सतीश चेतना विकास मध्ये अभय सोबत मोहन हिराबाई हिरालाल यांच्यासोबतची जी मैत्री आधीपासून होती, त्याच्यात सतीशचं ठरलेलं होतं की या भागामध्ये यायचंय, गडचिरोली जिल्ह्यात. त्यावेळेला गडचिरोली व्हायचा होता जेव्हा ठरवलं. त्या काळामध्ये आम्ही आलो तेव्हा गडचिरोली जिल्हा चंद्रपूर जिल्ह्यापासून वेगळा झालेला होता. तर आम्ही इथे 83च्या सुरुवातीला आलो. 82 डिसेंबरला आमचं लग्न झालं. पण मग कुरखेडा का निवडलं? आधी तुम्ही दुसरीकडे कुठेतरी होता? वडसा देसाईगंजला आम्ही राहिलो वर्षभर. बांधकाम लाकूड कामगार संघटना, ही संघटना सोबत सुखदेवबाबू उईके ते स्थानिक तिथलेच होते आणि त्यांनी आधीपासून रोजगार हमीचं काम सुरू केलं होतं. संघटना त्यावेळेला नव्हती, पण नंतर मोहन तिथे आल्यानंतर ही सुरुवात झाली संघटनेची. आणि संघटनेचा जो हे होता की आपण आपला मार्ग शोधूया, म्हणजे दुसरं कोणी आपल्यासाठी काही करू शकणार नाही, आपणच आपलं हे करायचं. आणि म्हणून मग जी बांधकाम लाकूड कामगार संघटना होती, या संघटनेच्या सुरुवातीपासूनच हे करून रजिस्टर संघटना होती ट्रेड युनियन मध्ये. आणि त्या संघटनेच्या आधीपासूनच्या याच्यात की स्थानिक लोकच इथले पदाधिकारी राहतील, जे बाहेरून आलेले लोक आहेत हे पदाधिकारी राहणार नाहीत. त्याच्यामुळे आम्ही सगळेजण जे होतो हे मदतीला होतो. आणि हा भाग घेऊन तिथे एक शिकणं झालं. म्हणजे MSW करत असताना थिअरी जी काही होती ती लक्षात आली, पण ऍक्च्युअली आणि थिअरी शिकवणाऱ्यांना प्रॅक्टिकलचं काहीच माहीत नसल्यामुळे त्यांच्याकडूनही तितक्या प्रमाणामध्ये येऊ शकलं नाही की काय करायचं, कसं करायचं. ते त्याबद्दल जरा सांग ना, की तो फरक काय जाणवला प्रत्यक्ष कामात पडल्यावर? आपण जे समाजकार्याचं शिक्षण घेतलंय ते शिक्षण आणि प्रत्यक्ष काम करताना काय वेगळंच काहीतरी लागतं, हे जरा थोडं समजावून सांग उलगडून. म्हणजे काय होत आहे की त्याच्यामध्ये जे काही केल्या जातं की ग्रुप वर्क, केस वर्क वगैरे, हा महत्वाचा म्हणजे सुरुवातीचा भाग सोशल वर्कच्या शिक्षणातला असतो. तो सगळा भाग हा कामाचा निश्चित आहे, पण त्याचे रेफरन्सेस लागायला पाहिजे. म्हणजे नुसतं एखादा मुलगा शिकत नाही आहे त्याला आणणं हे केसवर्क होऊ शकतं, हे बरोबर आहे, पण त्याच्यामध्ये त्याची मानसिकता समजणं, त्याच्या मानसिकतेला कशा पद्धतीने आपण हे सांगू शकत होते. पण दुसरं कम्युनिटी ऍक्शन हा जो भाग आहे हा कुठेच जो पूर्ण करिक्युलम आहे त्याच्यामध्ये मला वाटतं अजून पण फारसा नाही. म्हणजे टीस सारखं किंवा इथलं दिल्ली स्कूल ऑफ सोशल वर्क वगैरे या याच्यामध्ये असेल, कारण तिथले 1-2 जण जेव्हा आमच्या शेवटच्या वर्षीला जॉईन झाले त्यावेळेला त्यांनी हा प्रयत्न केला की कम्युनिटी ऍक्शन हा विषय शिकवायचा. त्याला कॉलेजमध्ये विरोध झाला. म्हणजे आम्ही जे त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेणारे विद्यार्थी आणि हे प्राध्यापक यांच्यावरती काही प्रमाणात कारवाईचा भाग पण झाला. तर हा पण प्रत्यक्ष खरं म्हणजे ती आवश्यकता होती. जर मी जेव्हा इथे आली आणि रोजगार हमीचं काम, कारण रोजगार हमीचा कायदा मला माहित नव्हता MSW होऊन सुद्धा, मला बँकांच्या व्यवहाराविषयी पण फारशी माहिती नव्हती. ती इथले बचत गटाचं काम सुरू केल्यावरच झाली. म्हणजे इथल्या बाईला जशी बँकाच्या व्यवहाराची माहिती ही बचत गटात आल्यानंतर झाली, तशीच बचत गटाचं काम सुरू झाल्यानंतर बँकांची माहिती मला झाली. तर आपल्या शिक्षणाच्या याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी कुठे नसतातच, त्या खरं म्हणजे असायला पाहिजे. बरं, ती जी संघटना झाली बांधकाम आणि लाकूड, तर ते जे आदिवासी होते त्यांचं म्हणजे कुठच्या प्रकारे काय शोषण होत होतं किंवा तो विषय जरा सांग ना समजा. म्हणजे रोजगार हमीच्या कायद्याप्रमाणे जे आहे की त्यांनी जर अर्ज दिला तर अर्ज दिल्यानंतर त्यांना अर्जाची पावती मिळायला पाहिजे. ही अजूनही काही वेळा खूप टाळाटाळ केल्या जाते. ही 5 नंबरची पावती मिळवणं हे संघटनेचं सगळ्यात मोठं यश राहिलं. की म्हणजे तिथे जेव्हा नवीन कोणी तलाठी वगैरे जेव्हा आले तेव्हा त्या तलाठ्याला जे त्यांचे सहाय्यक होते त्यांनी कोतवालांनी वगैरे सांगितलं की इथे पावती द्यावी लागते, कारण नाहीतर पावती देण्याची काही सवय ही तलाठ्यांना नव्हती. तर त्याच्यामुळे हा जो भाग आहे तो एक महत्वाचा. दुसरा, 15 दिवसात काम मिळायला पाहिजे. हे म्हणजे जे सगळे अशिक्षित मजूर होते त्यांच्या डोक्यात ह्या काही गोष्टी पक्क्या ठसलेल्या होत्या की एकतर आम्ही जर अर्ज दिला
तर तो साध्या कागदावरचा अर्ज घ्यायला पाहिजे. 5 नंबरची आम्हाला पावती नंबर वगैरे हे पाठ होते लोकांना अगदी, कारण ती प्रशिक्षणच त्या पद्धतीने घेण्याची एक सवय लागून गेलेली होती. तर ती जी पद्धती ठरवलेली होती, एकतर जे मी मगाशी म्हटलं आपण आपला मार्ग शोधूया, तिथे आपल्या जीवनापासून की आपलं लहानपण कसं गेलं, म्हणजे मजूर म्हणून होते ते मजुरीच्या दिवशी ज्या महिला होत्या, तोच भाग आम्हाला महिलांच्या ह्याच्यात पण कामाला पडला की मी जन्मली कशी, माझ्या जगण्याचा म्हणजे किशोरी गटांचं करताना पुढे जाऊन हाच भाग मी वापरला की त्या बाई मी जन्मली तेव्हा काय झालेलं होतं हे सांगणं. तर हा बाईच्याही आयुष्याला म्हणजे कुठल्याही याला ते कामात पडतं. तर माझ्या जगण्याचा भाग, त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर समाजासोबत काय होतं, समाज मला कसा वागवतो आहे आणि तिथे का वागवतो हा पण भाग, की जेव्हा तो मजूर हे बघायचा की मी शेतीच्या कामावर जातो तेव्हा जो जमीनदार मालक आहे तो मला असं वागवतो, हे माझ्यावरती होणारा अन्याय आहे, हा पद्धतीचा भाग यायचा. आणि मग त्याला जोडून आम्ही करायचं, मग आपण घरात काय करतो, घरामध्ये तुम्ही मालक असता, कारण तुम्हाला मालक म्हटलं जातं, बायको असते, मुलं असतात, मग तुम्ही नेमकं मुलांशी किंवा बायकोशी वगैरे कसं वागता, हा जेव्हा भाग घ्यायला लागला त्याची उत्तरं त्यांच्याच कडून आली आणि त्यांना ते एक प्रकारे रिअलाइज झालं की नाही आपण पण शोषण करतो. हा शोषणाचा भाग माहिती होणं हा सगळा त्या संघटनेच्या कामातला भाग होता. की दुसरं आहे की मोजमाप, कामाचं मोजमाप व्यवस्थित होत नव्हतं. बरेच सगळे मजूर हे अशिक्षित असल्यामुळे कोणालाही वाचता यायचं नाही, रेकॉर्ड नीट समजायचं नाही, ते सगळं कसं समजून घ्यायचं. म्हणून मग मोजमाप शिकवताना संघटनेच्या याच्यामध्ये की इतके बाय इतके म्हणजे नाही समजणार, पण ही एवढी काडी होते, ती काडी करून दाखवणं आणि ती त्यांनी ठेवणं मोजमाप करतानाच्या याच्यामध्ये. आणि त्या सगळ्या पद्धती ह्या माहिती करून घेतलेल्या होत्या. त्याच्यामुळे काही जे थोडंफार शिकलेले मजूर कार्यकर्ते होते त्यांना तयार केल्या गेलं आणि त्यांच्यातनंच हे तयार झाल्या. मी जेव्हा संघटनेत जॉईन झाली त्यावेळेच्या ह्याच्यामध्ये महिला कार्यकर्ती, महिलांसोबतचे प्रश्न किंवा हा भाग फारसा झालेला नव्हता किंवा त्यांनी कोणाशी बोलायचं हा पण हे नव्हता. पण मग ती सुरुवात केली जेव्हा त्या पुढाकार घेत होत्या, मोर्चामध्ये पुढे येत होत्या. आणि म्हणून मग एका कार्यक्रमाच्या याच्यात जेव्हा मोहननी सांगितलं की तू या बायांना बोलायला मदत कर, तेव्हा मग कसं बोलवायचं, मग मी त्यांना घेऊन उभी राहिली स्टेजवर, कारण स्टेजवर उभं होणं हेही त्यांच्यासाठी कठीण होतं की बाईला कुठे असं उभं राहण्याची सवय नाही आणि ते तिने बोलायचं हात आणखीन भाग आणि त्यांच्या डोक्यात सतत की आपण काही शिकलेलो नाहीये. हा तर हे सगळं जे आहे, तर मग मी ती सुरुवात अशी केली की मी त्यांना प्रश्न विचारायची मुलाखत पद्धतीने आणि मग त्याची उत्तरं द्यायच्या. असं करत त्यांना बोलतं करणं आणि मग ती हळूहळू सवय लागली की त्या बाया भाषण द्यायला लागल्या. आणि नंतर मला आठवतंय की हे आपलं जिल्हा दारूबंदीच्या वगैरे नंतर सुद्धा एकदा तुझ्या सगळ्या बचत गटातल्या महिलांच्या बरोबरची मीटिंग मला अगदी आठवते. तेवढ्यासाठी एकदा खास आम्ही आलो होतो, मी आणि पुष्पा भावे, आणि काय मस्त बायका बोलत होत्या आणि सगळं त्यांना माहिती होतं, म्हणजे एंटायटलमेंट बद्दलची सगळी माहिती होती, त्यांचे अधिकार, आणि इतका कॉन्फिडन्स होता त्या बायकांमध्ये, कमालच. आणि त्या कामासाठी तुला एक मोठा पुरस्कारही मिळाला होता. तुझ्याबद्दल मी एक लेखही लिहिला होता. आता तुझ्याशी बोलताना मी माझंही जरा सांगून टाकते ना. तर मला लेख लिहायला खूप मजा आली होती, कारण बचत गटांचं खूप मोठं संघटन तू उभारलं होतंस आणि ते नुसते असे नावापुरते बचत गट नव्हते. तर हे जे मी सांगतेय की ज्या कारणासाठी ते बचत गट ही संकल्पना निघालीये की खरोखर एम्पॉवरमेंट, ती त्या एम्पॉवर झालेल्या बायका दिसत होत्या अक्षरशः तिथे. तर त्या कामाबद्दलही सांग ना, आता विषय निघालाच आहे. रोजगार हमीच्या 1 वर्ष संघटनेसोबत राहिल्यानंतर आम्ही दोघंही जे कुरखेड्यामध्ये यायचं ठरवलं ते याच्यासाठी की इथे जागृत आदिवासी संघटना या संघटनेचं काम होतं कुरखेडा भागामध्ये आणि त्याला एक सपोर्टची गरज होती, कारण त्यांना कोणाचं ऑफिस वगैरे हा भाग नव्हता आणि इथे राहणारा कोणीतरी कार्यकर्ता असल्याशिवाय ते ऑफिस सुरू नाही ठेवता येणार. म्हणून मग आम्ही ठरवलं जे आम्ही म्हणजे मोहन तिथे होता, त्याच्यानंतर आम्ही दोघं होतो आणि अजून आमचा एक मित्र आलेला होता. तर हे सगळेजण एका न राहता आपण आपलं स्वतंत्र काही कामांचा भाग बघावा, वेगवेगळ्या ठिकाणी आपलं क्षेत्र हे करावं, अशा एक आमची आपसातली जी चर्चा
झाली ती आम्ही हे केलेली होती. त्याला धरून पुढे जातानाच्या ह्याच्यामध्ये मग कुरखेड्याला आम्ही दोघांनी राहण्याचं ठरवलं आणि इथे जागृत आदिवासी संघटनेला उभं करणं हा एक भाग होता. त्याच्यासोबतच मी जेव्हा हे केलेलं होतं की महिलांसोबतचं काम सुरू करायचं, तर त्याच्यामध्ये हा आलाच की जागृत आदिवासी संघटनेमध्ये ज्या महिला येत होत्या, काही आश्रमशाळेतल्या मुलींचे प्रश्न त्यावेळेला होते, तोही भाग झालेला होता. आणि मग आता हे एकत्र कसं यायचं, कोणत्या निमित्ताने, ते महिला मंडळ गावागावात होते, त्याच्यामुळे महिला मंडळांचं एक संघटन बांधणीचा प्रयत्न झाला. दारूबंदीचा मुद्दा त्याच्यातूनच कुरखेडा भागामध्ये उभा राहिला, त्याच्यासाठीचे निवेदनं देणं वगैरे हा सगळा भाग त्यांनी केलेला होता. त्याच्या पुढचं आहे की याला कसं बांधून ठेवणार, कारण महिला मंडळामध्ये नेहमीसाठी असणारं काय घ्यायचा हा नेहमीचाच प्रश्न होता. मग एक हे झालं की जेव्हा महाराष्ट्रात त्यावेळेला एक सुरुवात 80च्या दशकात झालेली होती की बचत गटांच्या याची, विशेषतः जो दक्षिण भारताचा भाग होता तिथे ही चळवळ जास्त मोठी पसरलेली होती आणि हळूहळू ती ओळख ही महाराष्ट्राला झालेली होती. तर ती एका काही बाहेरच्या बैठकांमध्ये झाल्यानंतर आम्ही इथल्या याच्यामध्ये एक विचारणं की आपलं काय करता येईल, नेमकं कसं करता येईल. तर त्याच वेळेला आमचं जे सेंटर एरंडी ह्या गावी कुरखेड्यापासून साधारण 5 किलोमीटर अंतरावरती आता झालेलं आहे, त्यावेळेला ती सुरुवात होती. आणि तिथे ज्या कामाला बाया यायला लागलेल्या होत्या त्यांच्याशी जे बोलणं, आमचाच एक कार्यकर्ता जो सोबतचा मजूर संघटनेतून आलेला केशव गुरदुले, तर केशवनी जे बोलणं सुरू केलं तर त्याच्यातून हे समजलं की आत्ता पावसाळ्याच्या ह्याच्यात आम्ही त्यांना ऍडव्हान्स सुरू केला, पण मग बाकीच्या वेळेला कुठून घेतात. तर मग ते लक्षात आलं की ते जे कंगाल बँक अशा नावानी आंध्रमधले काही लोक इकडे येतात आणि ते कधी ब्लँकेट्स देतात, कधी बिजाई देतात आणि आधीपासून ठरवून घेतात की तुमचं येणार, किंवा पैसे देतात, जिथे पैशांची गरज ज्याला असेल त्याला पैसे पण दिले जातात. आणि ते देऊन एक ठरवून घेतलं जातं की जेव्हा शेतीचं उत्पादन येईल तेव्हा भात जो काही धान घेईल ते धान या किमतीने घेतल्या जाईल. मग त्यावेळेला धानाची किंमत काही असेल ती बहुतांश वेळा त्याच्यापेक्षा जास्त असायची, पण मग ही ठरलेली किंमत, म्हणजे तिथे त्यांचं एक शोषण व्हायचं. हा भाग लक्षात आला की त्यांना ज्या याला असेल त्या याला घेतल्या. दुसरं, व्याजाचा दर जो काही येतो तोही भयंकर होता, म्हणजे 120 रुपयाचं वर्षाचं व्याज ते जात होतं 100 रुपयावर. हा एक मोठा भाग हे होता. पण दुसरीकडे दुसरी काहीच सोय नव्हती त्यांच्याकडे की कुठून कर्जाची सोय होईल. बँका काही त्यांना कर्ज द्यायला छोट्या छोट्या शेतकऱ्यांना सहजासहजी नसायच्या. त्याच्यानंतर त्याच्यावरती असणारं जे सगळं कागदपत्र तयार करावं लागायचे तिथे पण अडचण यायची लोकांना. म्हणून मग हे झालं की काय करता येईल, किंवा याच्यासाठी कर्ज पाहिजे, शेतीसाठी मिळेल पण आजारपण आलं, मुलांच्या शिक्षणाचे हे आहे, तिथे तर कोणी कर्ज देणार नाही. मग या याच्यासाठी काय करता येईल आपल्याला, तर तिथे मग सुचवलं गेलं की बचत गटांची जी काही पद्धती आहे ही आपल्याला उपयोगाची ठरू शकते. म्हणून मग आम्ही त्याला घेऊन त्यांच्याशी बोलणं केलं, त्यांना विचारलं किती रुपये महिन्याला भरू शकतात, तेव्हा 5 रुपयाला तयार झाल्या बाया. आणि मग हा 5 रुपयाला घेतल्यानंतर जेव्हा वर्षाचे 60 रुपये झाले तेव्हा त्या बायांना विचारलं की तुम्हाला काय वाटतं. तर 1-2 बायांनी एक अतिशय चांगलं हे सांगितलं की एक तर पहिल्यांदा माझ्या नावाने मी काहीतरी पैसे पाहत आहे, 60 रुपये का होईना वर्षाचे पण माझ्या नावाचे आहे. आणि एक जे छत्तीसगडचा भाग जो आमचा येतो कुरखेडा गडचिरोली जिल्ह्याचा, आता कोरची तालुका आहे, तर त्या तिथल्या एका बाईनी सांगितलं की बच्चा भी अपने नाम से नहीं होता है पर ये 5 रुपये मेरे नाम से है. तर आपलं काहीतरी आहे, आपली एक ओळख आहे. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे बँकात जाणं, त्यांचे खातेदार म्हणून बँकेनी आपलं त्यांना तिथे मॅनेजरनी समोर खुर्चीवर बसवणं, कर्ज देणं. म्हणजे त्या एका बाईनी सांगितलं की कर्ज मिळणार आहे शेतीसाठी म्हणून मला माझ्या नवऱ्याने पहिल्यांदा सायकलवर बसवून आणलं. तर ती 35 वर्षाच्या बाईला आयुष्यात कधीही ती नवऱ्यासोबत सायकलवर बसलेली नाही, पहिल्यांदा बसून आली. हा आनंद बराच मोठा होता. दुसरा हा पण भाग होता की त्यांनी हे म्हटलं की जो मॅनेजर आहे त्यांनी आमच्या गावच्या सावकाराला बाहेर बसवलेलं होतं, पण आम्हाला मात्र आतमध्ये बोलावून बसवलेलं होतं, आम्हाला चहा पाजला. तर छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा बऱ्याच चांगल्या हे होतात. दुसरं एका ज्या ठिकाणी कोसा उत्पादक संघटनेसोबत आम्ही काही काम केलेलं होतं, चंद्रपूर जिल्ह्यातला भाग येत होतो,
तर तिथल्या याच्यामध्ये ते सगळे कुटुंब हे अतिशय म्हणजे आर्थिकदृष्ट्या जातीच्या याच्यामध्ये खाली नाही धरल्या जात समाजामध्ये, पण मात्र आर्थिकदृष्ट्या अतिशय कमी साधनहीनता बरीच आहे. म्हणजे त्यांच्याकडे शेती फारशी नाही, इतर काही साधनं नाहीत. आणि या सगळ्याला धरून जेव्हा तिथली बाई ही पाटलांकडे पाणी भरते, भांडे घासण्याचं वगैरे काम करते, आणि तो पुरुष असतो तो पाणी भरण्याचं काम करतो. आणि अशी बाई बचत गटाची अध्यक्ष म्हणून गावामध्ये मॅनेजरनी तिला खुर्चीवर बसवलेलं आहे. तर तेव्हा त्या सगळ्या लोकांचंच हे हल्लं की त्यांनी पाटलांनी विचारलं मॅनेजरला, तुम्ही कसं काय या बाईंना, कारण नाबार्डचे अधिकारी आलेले होते, त्याला आपलं काम दाखवायचं होतं की महिलांचे बचत गट सुरू झालेले आहेत, बचत गट कर्ज परतफेड करत आहेत. तर हे जे काही हे होतं त्याच्यासाठीचा तो मान त्यांना मिळाला. आणि त्या बायांनी पण सांगितलं की आम्हाला कोणी कधी मिटिंगला वगैरे बोलवलं नव्हतं, पहिल्याच ना आम्ही मिटिंगला आम्हाला तुम्ही बोलवलेला आहे. हा जो भाग आहे तो हा त्याला एक आत्मविश्वास निश्चितपणे त्यांना देऊन गेला. आणि माहितीचा भाग लोकांपर्यंत जाणं, या बायांना भलेही वाचता येत नसेल, पण आम्ही रिझर्व्ह बँकेचं जे सर्क्युलर होतं ते प्रत्येक गटाजवळ दिलं बँकेत जाताना, की मॅनेजरला हे दाखवा बचत गट करता येतात, त्याचे खाते उघडायचे आहेत. आणि त्यांना तर वाचता येणार नव्हतं म्हणून तो जेवढा भाग महत्वाचा होता तो अंडरलाईन करून दिला. कारण आमचे कार्यकर्तेही त्यावेळेला कमीच होते, पण जे होते ते पण काही एवढं इंग्लिश वगैरे वाचू शकणारे नव्हते. हा सगळा भाग तिथपर्यंत त्यांना एक आत्मविश्वास देणारं साधन हातामध्ये असायला पाहिजे. या दृष्टीने ही तयारी केलेली होती. हळूहळू आणि बचत गटाचं जे एक आम्ही तयार केलेलं चित्र आहे, म्हणजे काय संकल्पना आहे म्हणून, तर ते त्या याच्यामध्ये एक आहे की आर्थिक हा एवढाच भाग आहे की माझे पैसे जमा होतात, पण नंतर मी एका आर्थिक सत्तेकडे जाते. ते होत होत मग त्याचं म्हणजे आर्थिक समाजकीय अशा 3 पातळ्यांवर बाईला कसं उभं करता येईल हा या बचत गटामागचा उद्देश आम्ही ठेवलेला होता. खूपच छान. याबद्दल म्हणजे खरं तूच लिहायला पाहिजेस विस्ताराने. बरं, आता हे सगळं चालू असताना म्हणजे तुम्ही कुरखेड्यामध्ये तुमचं काम सुरू झालं वगैरे, या काळामध्ये तुमच्या सहजीवन कसं चाललं होतं त्याबद्दलही सांग ना. संसार असा कसा चालला होता, म्हणजे का तुम्ही सकाळी उठल्यापासनं बाहेरच असायचात लोकांच्यात, आणि त्यावेळची जी काही निर्णय प्रक्रिया असेल की आता काय करायचं, कुठे राहायचं, त्याबद्दल तिथे एकवाक्यता होती का काही मतभेद होते? म्हणजे स्वाभाविक आहे, आता एवढ्या वर्षाच्या काळात संस्था चालवताना सुद्धा समजा मतभेद असतील तर ते तुम्ही कसे दूर करता? काय असते, काय आहे म्हणजे नवरा बायको आणि संस्था आणि सामाजिक काम करणारे कार्यकर्ते आणि आता नेते झालायत, याबद्दल जरा सांग. आमचं म्हणजे आम्ही सुरुवातीच्या याच्यामध्ये एक हे केलेलं होतं की संस्था म्हणून उभं करायचं का, कसं करायचं. मी तुला जरा अडवते, कारण हे पण सांगायला हवं की तुमचं लग्न फारसं मान्य नव्हतं ना दोन्हीकडे. हो, म्हणजे तो पण एक तिथे पण थोडा संघर्ष करावा लागला तुम्हाला, तिथपासूनच सांग. आमचं एक म्हणजे की आंतरजातीय म्हणून हे मान्य नव्हतंच, कारण माझ्याही घरामध्ये पहिलंच आंतरजातीय असा लग्नाचा भाग होता आणि सतीशच्या पण घरामध्ये. त्याच्यामुळे हा भाग होता की हे करायचं का, म्हणजे आम्ही हा विचार केलेला होता लग्न ठरवताना की आपण 1 वर्ष तरी वाट पाहिजे, किमान म्हणजे जास्तीत जास्त कालावधी किती तर 1 वर्षपर्यंत वाट पाहिजे की सगळेजण तयार झाले पाहिजे घरातले लोक. त्या सगळ्या याच्यामध्ये पहिल्यांदा मी माझ्या आईला सांगितलं की मी असं ठरवलेलं आहे. तेव्हा आईचं हे होतं की जात कोणती आहे ते मला सांग. म्हटलं आता हे तर मला माहिती नाही, कारण संघर्ष वाहिनीच्या सगळ्या याच्यामध्ये आम्ही कुठे जात सांगतही नाही आहोत, विचारतही नाही आहोत. त्याच्यामुळे म्हटलं मला माहित नाही. मग ती म्हणाली आडनाव सांग. म्हटलं मला आडनाव पण माहित नाही, कारण त्यावेळेला सतीश आडनाव लिहत नव्हता, सतीश कुसुम वसंत असं नाव लिहत होता. ते रजिस्टर नाही केल्या गेलं म्हणून मग शेवटी सतीश गुगलवर असं नाव राहिलं. पण तेही माहित नव्हतं. पण ती म्हणाली की हे तर फारच कठीण आहे की तुला काहीच माहिती नाही. म्हटलं मला एवढं माहिती आहे की माझ्यासोबतचे जे लोक आहेत ते त्याला चांगला मुलगा म्हणून ओळखतात, आणि तो आता यांच्यासोबत काम करतोय अभय बंगांसोबत. तर चेतना विकासचं बंगांचं नाव वगैरे तर माहिती होतं, त्याच्यामुळे तो एक हे राहिला की आहे. दुसरा एक भाग जो झाला की मग
बाकीच्यांची तयारी, विशेषतः सतीशच्या वडिलांना असं वाटत होतं की यांनी तिकडे यावं, डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करावी आणि लग्न जर कोणी जातीतल्या याच्यातल्या मुलीशी केलं तर हा नक्कीच घरी राहील असं पण त्यांच्या डोक्यात असावं. त्याच्यामुळे त्या सगळ्यांनी त्यांनी विरोध बराच केला. म्हणजे आमच्या तू म्हणालीस की तू तुझ्या आईला सांगितलंस की सगळे मित्रमंडळी म्हणतात की हा चांगला मुलगा आहे. तुला स्वतःला आतून कधी असं वाटलं की विश्वास वाटला की याच्या बरोबरच आपलं सहजीवन चांगलं होईल किंवा विश्वास टाकला पाहिजे ह्याच्यावर, असं काहीतरी सांग ना. म्हणजे एकतर आहे की माझ्या बहिणीची आणि सतीशची आधीपासून ओळख होती, तर त्याच्यामुळे तिने मला जेव्हा आम्ही हे विचार करत होतो तेव्हाच्या याच्यामध्ये पहिल्यांदा सुचवलेलं होतं. पण मी असा विचार केला होता की MSW ची परीक्षा वगैरे होऊ द्यायची आणि नंतर काय आहे ते बघायचं, विचारायचं. पण मधल्या काळात असं झालं की सतीशच्या घरी घाई झाल्यामुळे सतीशनीच स्वतःहून लता वगैरे जे सगळे मित्रमंडळी त्यांच्या मदतीने विचारलं. त्याच्यामुळे आम्हाला त्यावेळेला ठरवलं गेलं आधीच. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट मला माझ्या आईच्या याच्यातली सांगायची आहे की तिने असं हे केलं की घरातले लोक विरोध करणार आहे मला माहिती आहे, पण जातीत लग्न केल्यामुळे आमचं काही फार भलं झालं असं नाहीये. त्याच्यामुळे सगळ्यांनी जर विरोध केला तरी मी तुझ्या लग्नाला येईल, नंतर तुला येऊ देईल की नाही मला माहिती नाही, पण मी लग्नाला नक्की राहीन. तर हा एक भक्कम आधार तसं म्हटलं तर त्यावेळेला होता. त्याच्यानंतर मग पुढे घरामध्ये बोलणं झालं सगळ्यांशी, विरोध होते, नंतर हळूहळू ते विरोध हे गेले. विशेषतः वर्धेत त्यावेळेला सुनीतीच्या आई होत्या सुलभाताई कुलकर्णी, आणि सुलभाताईंनी पण त्या सतीश सोबत आल्यामुळे आमच्या घरातल्या लोकांना थोडासा आधार वाटला की हे एक आहे आधार, म्हणजे आपण ज्याला ठीक समजू अशा यादी. मला केव्हा वाटलं असं तुझं म्हणणं आहे, तर आम्ही जेव्हा मग भेटत राहिलो, म्हणजे एकतर या सगळ्या लोकांकडून होतं, लता आहे, इतर मित्रमंडळी आहे, माझी बहीण होती, या सगळ्यांनी साधारण सांगितलेलं होतं. जेव्हा मी दुरून का होईना जेव्हा सतीशला बघितलेलं होतं तेव्हा एक चांगलं हे वाटलेलं होतं व्यक्तिमत्व म्हणून. आणि नंतरच्या याच्यामध्ये मग ते पटत गेलं. अर्थात काही भाग नाही पटला किंवा मतभेद आहे हे आहेच, म्हणजे ते असणारच. जेव्हा आपण स्वतंत्र व्यक्ती म्हणून असू तेव्हा मत वेगळे राहायलाच पाहिजे. तर त्याच्यामुळे मतभेद झाले पुढच्याही सगळ्या याच्यामध्ये, पण मनभेद नाही झाले एवढं नक्की. आणि हे दोघांनी पण आम्ही केलं की जेव्हा केव्हा अगदी आपल्याला याच्यात येतं तेव्हा एकाने तरी चूप बसायचं, आणि हे काही ठरवून केलं असं नाही, कदाचित तो असाच आमच्या स्वभावाचा भाग झाला असेल. आणि त्याच्यातनं पुढे मग जिथे खूप जास्त ताणल्या नाही गेलं हे नक्कीच, आणि बोलत राहिलं. म्हणजे हा संवाद हा जो प्रकार आहे हा समाजाशी, म्हणजे इथे कुरखेड्यात राहायला आल्यानंतर इथल्या लोकांच्या याच्यामध्ये की मी कुंकू लावणार नाही, बांगड्या घालणार नाही, मंगळसूत्र घालणार नाही, हा पण एक मोठा भाग होता. म्हणजे तो घरातही होता आणि तो इथे राहत असताना समाजात पण होता. तर या सगळ्या याच्याशी सुद्धा होत असताना लोकांशी बोलणं, म्हणजे माझ्या गटात ज्या महिला मंडळाच्या महिलांशी पहिलं बोलणं तर ते झालं की मी हे असं सगळं का करते. आणि त्यांनी हे सांगितलं की आम्हाला पटत नाही पण तुमचं पण बरोबर आहे. आणि त्या तशाच पद्धतीचा संवाद हा घरच्याही लोकांशी केला. म्हणजे माझ्या सासऱ्यांचा लग्नाच्या वेळेला जरी विरोध होता तरी नंतर ते आमच्याकडे राहायला आलेले होते. ते माझ्यासोबत बऱ्याच गोष्टींवर बोलायचे. आणि माझ्या सासूबाई गेल्यानंतरच्या 3 वर्ष वगैरे सुद्धा ते जेव्हा होते तेव्हा ते बरंच सगळं माझ्याशी बोलत राहायचे. तर याच्यामुळे हा एक संवाद, म्हणजे घरामध्ये आमचा दोघांचा, घरातल्या इतरांशी आणि समाजाशी संवाद, हा भाग करत राहिल्यामुळे जे प्रश्न आहे ते सोडवता आले असं मला वाटतं. बरं, आता हा सगळा काळ तुमचा आदिवासींच्या सोबत गेलेला आहे आणि आदिवासींचे प्रश्न समजून घेणं आणि ते सोडवण्यासाठी मदत करणं असं सगळं. तर या आदिवासींच्याकडून आपल्याला काय शिकायला मिळालं असं वाटतं तुला? एक आहे की एक जी बाई होती माझ्या बचत गटाच्या ह्याच्यातली, आणि तिला थोडस 40च्या ह्याच्यात वगैरे असतानाचा असा एक भाग व्हायचा की ती थोडं नीट वागायची नाही घरामध्ये, म्हणजे कधीतरी अचानक निघून जायची. हा सगळा मानसिक आजाराचा भाग आहे हे आपल्याला माहिती आहे, पण हे कदाचित तिथल्या सगळ्या ह्याच्यात नव्हतं. पण तिचा नवरा नंतर मग, म्हणजे ती आली होती, मी नसताना आली, माझ्या सासूबाईंनी तिला बसवलं, पाणी दिलं, चहा दिला वगैरे हे सगळं केलं. त्याच्यानंतर एक दिवस तिचा नवरा आला
आणि त्यांनी सांगितलं की असं असं झालं. म्हटलं आता तिची तब्येत कशी आहे? तर त्यांनी मला सांगितलं की ती जे लग्नाच्या आधी घर निघाली होती. घर निघणे म्हणजे जो मुलगा पसंत असेल त्याच्या घरी जाऊन राहणं, आणि ते कधी कधी मान्य केलं जातं त्या समाजाच्या ह्याच्यामध्ये, की त्या मुलांनी जर मान्य केलं पण ते त्यावेळेला नसेल झालं आणि त्याच्यामुळे तिचं लग्न या माणसाशी झालं. कदाचित त्या आठवणी तिच्याकडे असतील तेव्हाच्या ह्याच्यात. आणि पण ह्या माणसाने ते अगदी सहजगत्या सांगितलं. म्हणजे आपल्या सगळ्या समाजामध्ये हे इतक्या सहजगत्या सांगितल्या नसतं गेलं परक्या माणसाला माझ्यासारख्या. तर तिथे ती गेली, 2-3 दिवस राहिली आणि ती आता चांगली आहे. तर हा जो काही भाग आहे की एकतर समाजामध्ये ही सूट असणं की मुलगी आपलं वर निवडू शकते आणि त्याच्यामध्ये तो समाज, इतर समाजही तिची काळजी घेतो की ती जर त्या घरी राहायला आली तर त्या घरच्या लोकांनी तिला जेवण बिवण सगळं द्यायचं आहे. त्याच्यानंतर त्या गावच्या जे काही गाव पंचायत असेल, गाव पंचायतीसोबत तो प्रश्न ठेवायचा किंवा ही मुलगी आहे हा मुलगा आहे, त्यांना मान्य असेल तर ते मग लग्न लावून देतील, त्या मुलीच्या आई वडिलांना ते बोलवून घेतील आणि नंतर मग ते सगळं पुढची प्रक्रिया करतील. तर हा जो समाज समजुतीचा चांगल्या पद्धतीचा भाग आहे हे निश्चितपणे शिकण्यासारखं वाटलं मला. त्याच्यामुळे मी जे म्हटलं संवादाचं हे ते त्याच्यातून शिकण्यासारखं आहे. दुसरं, आदिवासींचा काही प्रभाव हा इथल्या गैरआदिवासी याच्यावर सुद्धा पडतो असं मला त्यावेळेच्या याच्यात लक्षात आलं. आता बऱ्याच प्रमाणात ते पुसल्या गेलं, इतर गोष्टी शिरलेल्या आहेत वगैरे सगळं काय आहे. पण त्यावेळेच्या याच्यात मला जे लक्षात आलं म्हणजे हा जो भाग आपण सारखं बाहेरचं अर्बनायझेशन किंवा हिंदुआयझेशन वगैरे असे शब्द वापरतो, तसा मला असं वाटतं की ट्रायबलायझेशन हा पण एक काही प्रमाणामध्ये इथल्या समाजात होताना मला दिसतं. म्हणजे जशा पंचायतीच्या ज्या चांगल्या पद्धतीच्या याच्यातली पंचायत, म्हणजे फक्त कोणीतरी लागताय असं नाही, तर लोकांना एकत्र विचार करायला तयार करणं. म्हणजे मेंढा लेखा जी आहे तिथे मी पंचायतीचं हे बघितलंय की एकच प्रश्न सगळ्यांना मान्य होईपर्यंत 3 दिवस लोक बसलेले होते. मी त्यावेळेला गावात होती आणि ते मी पाहत होती. म्हणजे पूर्वी तर सगळं ऐकलेलं होतं पण त्यावेळेच्या ह्याच्यात किंवा इथेही काही गावांमध्ये बघितलं. हा जो भाग आहे हा त्यांच्या ह्याच्यातला आहे, जो स्त्री पुरुष संबंधांमधलं मी म्हटलं की जे मान्य केलं जात आहे की त्या बाईला तिचं स्वातंत्र्य आहे. हे आत्ता टिकून आहे पूर्ण प्रमाणात असं नाही म्हणता येणार, कारण आता सगळा बाहेरचा प्रभाव पण बराच जास्त पडलेला आहे, पण हा मुळातल्या याच्यामध्ये आहे. दुसरा एक महत्वाचा जो भाग आहे तो सामूहिकता, की कुठलेही काही हे घ्यायचे असेल तर सामूहिक पद्धतीने निर्णय घेणं. म्हणजे अगदी आपलं दिवाळी करायची आहे तर कोरची हा जो आमचा ब्लॉक आहे जो छत्तीसगडच्या बॉर्डरवर येतो, तिथल्या याच्यामध्ये लोक जेव्हा दिवाळी असते तेव्हा महिनाभरातला कोणताही काळ निवडतात, एक एक गाव मिळून ठरवून घेतं की ही या दिवशी आपली दिवाळी आहे. आणि तेव्हा गावामध्ये कोणाहीकडे काही वाईट झालेलं नसेल, जर एखादं तारीख ठरवलेली आहे आणि कोणाचा मृत्यू वगैरे झाला तर ती दिवाळी रद्द केल्या जाते. जेव्हा त्यांचा सगळं दुःखाचा भाग निपटेल त्याच्यानंतर ते दिवाळी करतील. तर हा सगळा जो भाग आहे हा अनेक गोष्टी आहेत की ज्या शिकण्यासारखं आहे. आणि विशेषतः सामूहिकता आज आपण बघतोय की खूप गरज पण आहे त्याची. म्हणजे माणसं जेव्हा एकटे पडतात आणि जिथे गरज लागते की आपलं कोणीतरी हवंय, तेव्हा हे सगळे मिळून त्याला एक आधार देत असतात. हा एक भाग मला असं वाटतं की शिकण्यासारखं. तर तू मगाचपासून 2-3 वेळा उल्लेख केलास की आता बाहेरच्या गोष्टी शिरल्या आहेत, त्यांचा आता शहरांशी संपर्क आला वगैरे. तर तुला काय वाटतं आता की पुढच्या काळात आदिवासींचं भवितव्य काय असेल? एकूण आदिवासी समाजाचं समाज काय असेल त्यांचं भवितव्य असं वाटतं? नाही, एक आहे, दोन्ही गोष्टी आहेत. काही गोष्टी चांगल्या पण आहेत, म्हणजे एकतर मुलं मुली शिकायला लागलेले आहेत. बऱ्यापैकी शिक्षणाचा भाग आता सगळीकडे गेलेला आहे. म्हणजे किमान काही घरांमधली पहिली पिढी का होईना पण एक शिकलेली हे आलेली आहे. म्हणजे कुठे शाळेत न जाणाऱ्या मुली असा भाग नाही, किमान 10वी पर्यंत 8वी पर्यंत 9वी पर्यंत ह्या केलेल्याच आहेत. जिथे जिथे आणि आश्रम शाळांमुळे हे जास्त शक्य झालं, कारण तिथे राहणं जेवणं त्या ठिकाणी बाकी कितीही जरी अडचणी असल्या तरी पण एक सोय आहे, निश्चितपणे सुविधा तयार झाली. आणि याच्यातनं एक भाग, आणि हळूहळू आता जेव्हा इतर सगळ्या गोष्टी हातात यायला लागलेल्या आहेत, इंटरनेट आहे, कॉम्प्युटर आहे, तर याचा एक चांगला पण भाग आहे. म्हणजे त्याच्यातनं जर चांगलं म्हटलं तर हे म्हणता येईल की जसं आमचा कोरची तालुका आहे किंवा धानोरा जो तालुका आहे मेंढ्यामध्ये त्यांनी हे केलंय की आपले सगळे रेकॉर्ड हे कॉम्प्युटरवर तयार करायला हे
तरुण मुलं शिकलेले आहेत. तर हा सगळा एक निश्चितपणे चांगला भाग आहे. जेव्हा आम्ही एक हे घेतलेलं होतं बायोडायव्हर्सिटीच्या बद्दलचा अभ्यास, त्याच्यामध्ये एका गावातले सगळे तरुण मुलं मुली हे उभे झालेले होते. त्यांनी एक चांगलं रेकॉर्ड तयार केलेलं होतं त्या गावाचं. आणि त्याच्यामधली जी मुलगी दुसऱ्या गावांमध्ये जेव्हा गेली तेव्हा ती त्या गावांमध्ये चांगल्या पद्धतीने तिने बचत गट उभे करणं वगैरे स्वतःहून सगळं काम केलं की जिथे आमचा संपर्क नव्हता. तर हा सगळा भाग पण होऊ शकतो. दुसरीकडे आहे की ते कशा पद्धतीने जातं, म्हणजे हे आपल्याला शहरात पण पाहायला मिळतं की मुलांपर्यंत ते जर वाईट पद्धतीने गेलं तर त्याचा वाईट पण परिणाम होऊ शकतो. हा जो भाग आहे तिथे कोणीतरी लागणार आहे. म्हणजे विशेषतः मला असं वाटतं की शिक्षण विभाग जो आहे आपला, त्यांचं हे त्या पद्धतीचं काम आहे की ते याला कशा पद्धतीने चांगल्या करू शकतील, आकार देऊ शकतील. किंवा मग आमच्या इथे आता सुरुवात एक छोटीशी झालेली आहे की कोरची तालुक्यामध्ये काही गावांच्या ग्रामसभा एकत्र येऊन ग्रामसभा संघटन उभं झालेलं आहे. वनहक्क कायदा म्हणून त्याच्यासाठी एक सुरुवात झाली, पण तो भाग घेऊन वेगळ्या म्हणजे आता कोविडच्या याच्यात अडचण झाली त्याच्यामध्ये ग्रामसभेने पुढाकार घेतला. मलेरियाच्या याच्यामध्ये जेव्हा हा भाग आला की मलेरियाच्या याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या मच्छरदाण्या वगैरे आरोग्य विभागाकडून यायला खूप वेळ लागतो. मग ग्रामसभांकडे जो फंड होता तो वापरून ग्रामसभांनी आपल्या पद्धतीने मच्छरदाण्या गावात लोकांना दिल्या. लोकांमधली काही समज तयार करण्याचं काम हळूहळू ग्रामसभांचे जे पुढाकार घेणार. तर हे जे संघटन आहे याच्यामध्ये युवकांची निश्चित गरज आहे आणि हे पण त्यांचं एक भविष्य आहे की त्या पद्धतीने करणारा युवकांचा गट जर आम्ही तयार केला तर हा पुढे निश्चितपणे होऊ शकतो. हे त्यांचं दोन्ही हे आहे. काही सोबती नसतील तर कदाचित ते भरकटू शकतं. पण कारण दुसरीकडे आहे की आत्ताच्या ह्याच्यामध्ये आपण जे बघतो ते धोरणं वगैरे काही वेळा विरोधात पण चाललेले आहेत. हा सगळा जर विरोधी भाग गेला तर निश्चितपणे त्याच्यातला भाग हा होऊ शकतो की इतर समाजाचा जे काही होणार आहे तेच आदिवासी समाजाचे पण होणार आहे. पण आदिवासी समाजातल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या गोष्टी चांगल्या म्हणून त्यांच्या समोर आधीपासूनच आणून दाखवल्या तर मग हा भाग होईल की या समाजाला चांगल्या पद्धतीने पण कसं पुढे नेता येईल. आता तुम्ही जी कामं केली ती म्हणजे ट्रेड युनियन पासून ते रोजगार हमी, बचत गट आणि तुम्ही वनौषधीचं काम केलेलं आहे सतीशनी, नंतर दारूबंदी आणि मग दारूबंदीच्या नंतर बरंच काय काय सुरू झालं, व्यसनमुक्ती वगैरे वगैरे, आणि आता वनहक्क, बायोडायव्हर्सिटी इथपर्यंत सगळं. तर आणखी पण बरीच आहेत कामं, म्हणजे बारीक बारीक अशी वाटतात ती शिक्षणाविषयीच आहे. शिक्षण विषय. तर त्या या सगळ्या कामांमध्ये असं तुला काय वाटतं की अमुक एक कामाने खूप छान समाधान दिलं, असं काही सांगता येण्यासारखं आहे का? म्हणजे हे सगळेच याला फक्त मी एक उल्लेख झाला नाही म्हणून फक्त सांगते. शिक्षणाविषयीचं असं की एकतर आश्रमशाळा आणि या सगळ्याच्यात कशी सुधारणा होईल हा भाग हा बचत गटाच्या संघटनेकडून झाला आणि त्याच्या पुढे जाऊन मग तो आता या कोरची तालुक्यामध्ये ग्रामसभा संघटनेने सुद्धा उचलला. ते स्वतः जाऊन पाहतात, देखरेख करतात वगैरे. तसंच आरोग्य सेवांवर लोकाधारित देखरेख हा जो महाराष्ट्रामध्ये सातत्य संस्थेच्या मदतीने सुरू आहे त्याच्यामध्ये आम्ही 2011 पासून आहोत. आणि त्याच्या आधीपासून जरी शासनासोबत नव्हतं तरी सुद्धा आम्ही ते करायला लागलेलो होतो. महिला बचत गट आहेत, अपंगांची संघटना आहे. अपंगांचे हक्क आणि अधिकार हा एक नव्याने म्हणजे थोडं उशिराने सुरू झाला पण तो पण भाग आम्ही केलेला आहे. त्यांची संघटना तयार झाली आहे. म्हणजे संस्था असून सुद्धा प्रत्येक जे इश्यू आहेत त्यांची असणारी संघटना, तर ग्रामसभांची संघटना, त्याच्यानंतर अपंगांची संघटना, महिलांची संघटना असं आम्ही एक हे केलेलं आहे. तर या सगळ्या याला जोडून जेव्हा जातो आहे तेव्हा सगळ्यात मूळ जे आहे ते ग्रामसभा आहे. म्हणजे मग ती जर कुरखेडा किंवा नागपूर सारख्या शहरांमध्ये सुद्धा असेल, नागपूरमध्ये आम्ही काम थोडं नंतर 2007 पासूनच्या याच्यात सुरुवात झाली. तर हा जो सगळा भाग आहे वस्त्यांमधलं लोकांचं संघटन किंवा गावाची ग्रामसभा आणि गावाच्या या ग्रामसभा, या ग्रामसभेला सशक्त करणं हे जे काम आहे हे मला सगळ्यात चांगलं वाटतं कारण त्याच्यात सगळं येतं. म्हणजे अगदी लहान मुलांपासून तर म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळा भाग हा ग्रामसभामध्ये. आणि ग्रामसभा जर विचार करणारी आणि सर्व समावेशक
किंवा नवीन यांनी सुद्धा विचार करणारी, म्हणजे आमच्या इथल्या याच्यामध्ये आमचे जे कार्यकर्ते आहेत आदिवासी याच्यातले, कुमारीबाई जमकातन आणि जानसाई काटेंगे, या दोघांनी जो कायद्यांचा भाग आहे तो त्यांचे जे जातींचं संघटन आहे त्यापर्यंत नेला. आणि विशेषतः त्या महिलांना जात संघटना ही महत्वाची याच्यासाठी वाटली, जात पंचायत ते म्हणतात, ती जात पंचायत. कारण त्यांचं म्हणणं, आम्हाला सुरुवातीला तर तिथे काही प्रवेश नव्हता, पण नंतर महिला संघटनांनी पुढाकार घेऊन तो प्रवेश मिळवून घेतलेला आहे. आणि तिथे आता त्या म्हणाल्या की आम्हाला आमच्या भाषेत तिथे बोलता येतं. जर आम्ही कोर्टात गेलो किंवा पोलीस स्टेशनला गेलो तर आम्हाला आमच्या भाषेत बोलता येत नाही, आमची भाषा कोणी ऐकून घेत नाही. पण इथे आम्हाला आमच्या भाषेत बोलता येतं, इथे आम्हाला वकील नाही लागत वेगळा. तर हा जो काही भाग आहे तिथे त्यांचं ते ताकद असणारी जागा आहे. ते त्यांच्या शिक्षणाविषयी विचार करतायत, ते त्यांच्या आरोग्याविषयीचा विचार करतायत, ते महिलांच्या दृष्टीने काय काय चांगलं राहील याच्यासाठीचा विचार करतायत. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टींना कशा पद्धतीने आणखी सक्षम करता येईल, नवीन नवीन जे काही टेक्निक्सही असतील किंवा नवीन ज्ञान पण असेल, हे सगळं त्यांच्यापर्यंत कसं नेता येईल, म्हणजे त्यांच्यासारखं आपण होणं आणि बाकीच्या ठिकाणचं जे चांगलं आहे ते तिकडे नेणं, अशा पद्धतीने कशा पद्धतीने करता येईल, हे आम्हाला दोघांनाही असं वाटतं की ते चांगलं आणि टिकणारं काम आहे. आणि आता तुम्ही इतके वर्ष आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्था आणि या सगळ्या संघटना तुम्ही सुरू आहेत, तर काय वाटतं तुला की संस्था चालवण्याच्या पद्धती किंवा कम्युनिकेशनच्या पद्धती किंवा आपण ज्याला म्हणतो की धोरणाचा पाठपुरावा करणं वगैरे, ह्या सगळ्यात बरेच बदल झाले ना जेव्हा काम सुरू केलं तिथपासून आतापर्यंत. तर ते कसे, त्याच्याबद्दल काही सांग ना, की ते बदल कसे अवगत केले किंवा काय वाटतं त्या बदलांबद्दल काय वाटतं? म्हणजे आम्ही जसं जशी गरज पडली तसं बदलत गेलो, असा निश्चितपणे भाग झाला. की सुरुवातीला सगळं निर्णय घेणारे आम्ही दोघंच होतो, फार तर त्याच्यासाठी जे असणारे सोबतचे दोन काही मित्र असतील ते होते. पण एक सगळ्यात सुरुवातीपासून राहिलेला चांगला जो भाग आहे, जो आम्ही एकत्रितपणे जेव्हा राहत होतो आणि पुढे जाऊन अलग अलग संस्था वेगवेगळ्या हे केल्या, म्हणजे मोहन हिराबाई हिरालाल आहेत, आम्ही दोघं आणि दुसरा एक मित्र जो आमचा होता तो मोहन मुत्तलवार, आणि नंतर मग इतर पण लोक जोडले जात होते. तर एक अभ्यास गटाची प्रक्रिया ही सातत्याने राहिली, की सतत म्हणजे आपल्या संस्था म्हणून काय, संस्था म्हणून कशी उभी करायची, काय करायचं काय करायचं नाही, या सगळ्या गोष्टी आम्ही अगदी सुरुवातीपासूनच केलं. आणि मग तिथे ठरलेलं होतं की ही प्रक्रिया धरूनच संस्था म्हणून पुढे जायचं. तर त्याच्यातनंच आम्ही आमच्या आरोग्यासाठी असं हे नावाचं हे ठरलं, आरोग्यासाठीच होतं म्हणून. पण मग आरोग्यासाठीचं करताना तो व्यापक दृष्टिकोन पण लक्षात ठेवला, त्याचे सगळे हे लिहिताना ध्येय उद्दिष्ट, की फक्त शरीराचं आरोग्य किंवा आजार पण एवढंच आरोग्याचा भाग नाही, तर समाजाचं आरोग्य आहे, मानसिक आरोग्य आहे, व्यक्तीमधला संबंध म्हणून आरोग्य आहे, या सगळ्या गोष्टींना धरून आरोग्याचा भाग आपल्याला बघायचा आहे. म्हणूनच जेव्हा पुढे हे झालं तेव्हा गरज पडली त्याही पद्धतीने हे केलं गेलं. म्हणजे अपंगांचं काम आम्ही सुरुवातीला घेतलेलं नव्हतं, पण नंतरच्या ह्याच्यामध्ये एकतर ज्या सपोर्ट करणाऱ्या संस्था होत्या, ऍक्शन एडच्या ह्याच्यामध्ये विशेषतः ती सुरुवात झाली. तर त्या ह्याच्यामध्ये आणि एक लक्षात आलं की सुरुवातीपासनं रोजगार हमी संघटनेत आमच्यासोबत काम करणारा एक अपंग कार्यकर्ता आहे, तो इतक्या सक्षमपणे चांगलं काम करतो, पण त्याच्या काही अडचणी येतात. किंवा बचत गटांमध्ये काही महिला आहेत की ज्या चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी पुढे नेत आहेत, पुढाकार पण घेत आहेत, पण त्यांना अपंग असल्यामुळे इथे अडचण येतात. ही समजते सगळ्या ह्याच्यातून आली. तर असं एकतर हे शिकत जाणं, समजणं हा एक भाग झाला. त्याच्या पुढे जाऊन निर्णयांचा जो काही भाग होता की सामूहिक निर्णय प्रक्रिया नेहमीच फायद्याची ठरू शकते, आणि त्याच्यातनं पुढे मग आम्ही संस्थेमध्ये ती पद्धती आणली. तर त्याच्यातनं म्हणजे एकतर आहे की हा जो भाग आहे की आपल्याला काय करता येईल, म्हणजे नवीन नवीन जेव्हा कायदे येतात, नवीन कायद्यांचे, तर 97 मध्ये जेव्हा कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण बद्दलचं सर्वोच्च न्यायालयाचे दिशानिर्देश आले, तेव्हाच्या ह्याच्यातच काही मित्रमैत्रिणी पण होत आहेत की ज्यांनी हे मांडलं की हे करायला पाहिजे, आणि त्यांच्या मदतीने आम्ही 2000 पासून संस्थेमध्ये ही जी महिलांवरच्या अत्याचारासाठीची समितीचा भाग आहे तो सुरुवात केला.
पण तेव्हा त्याला मग ते नाव देताना असं पण सगळ्यांचा विचार झाला, पुरुष कार्यकर्त्यांचा. कदाचित ती एक भीती पण असते की बा सगळं आपल्यावरच येईल का, असा पण एक प्रकारचा. तर सगळ्यांची चर्चेतून एक आलं की हे फक्त एकाच्या बाजूने असं नको, हे सगळ्यांच्या ह्याच्यात पाहिजे. म्हणून मग त्याला आम्ही मानव हक्क संरक्षण समिती असं नाव दिलं. अशा यांनी संस्था अंतर्गत ही समिती सुरू झाली. दुसरं एक लक्षात आलं की आरोग्याचे प्रश्न महत्वाचे असतात आणि आरोग्यासाठी काहीतरी सोय लागते. तर आरोग्याच्या सगळ्या जेव्हा गरजा लागतात तेव्हा काही सोय असावी, म्हणून मग आम्ही संस्थेच्या अंतर्गत सगळ्या कार्यकर्त्यांची मिळून आरोग्य समिती सुरुवात केली की काही कॉन्ट्रीब्युशन आपण द्यायचं, काही संस्थेचा भाग त्याच्यामध्ये टाकायचा. ही पण सुरुवात मग आम्ही केली की जे काही आमच्याकडे संस्थेजवळ राहील ते संस्थेने त्याच्यात टाकायचं. आणि त्याच्यातनं मग अजूनपर्यंत जवळपास आता ही सुरुवात आमची म्हणजे आता 20 वर्ष होत आली की आरोग्य समिती सुरू आहे. मग त्याच्यातच काम करताना लक्षात आलं की चष्म्याचा खर्च हा खूपदा विशेषतः महिलांचा केल्या जात नाही. त्याच्यामुळे चष्मे लागले असून सुद्धा घेतल्या जात नाही. तर मग त्याच्यासाठी चष्मा जेव्हा द्यायचा आहे तेव्हा आरोग्य समितीने, कारण जेव्हा पुरेशी रक्कम आमच्याजवळ जमा झाली तेव्हा हे ठरवलं गेलं, त्याचे नियम ठरवले. एक करण्यासाठी आम्ही बऱ्याच बैठका घेत आलो. जसं जसं जमेल तशा पद्धतीने त्याची एक छोटी समिती, त्या समितीत निर्णय घेऊन ते सगळ्यांपर्यंत नेणं. आणि सगळ्या समित्यांच्या ह्याच्यात आम्ही एक हे ठेवलं की निर्णयाची प्रक्रिया जी राहील ती ग्रामसभेसारखीच सगळ्यांमध्ये राहील. छोटा भाग ठरवण्याचा याचा म्हणजे सुरुवातीचं की याची ही नोट बनवणं हा भाग ही छोटी समिती करेल, पण निर्णय मात्र सगळ्यांचा मिळून असला पाहिजे. ही सगळ्यांच्या निर्णयाची पद्धती आली आणि त्याच्यातनं एक लक्षात आलं की आपसापसातले जे कधी मतभेद असतात ते बरेच दूर करण्याला मदत होते. पण मग आता हे सगळं काम चालवायला पुढची फळी तयार झाली आहे. हो, हे फक्त अजूनही म्हणजे आणखीन जबाबदाऱ्यांच्या याच्यामध्ये लोक यायचे आहेत. बरेच हेही पण झालं की जे तयार झालेले होते, चांगले होते, ते वेगवेगळ्या संधी आल्या तर काही लोक सोडून गेले. ते चांगल्या याच्यावर पण आहेत आता. तर या सगळ्या गोष्टी आहेत आणि काही अजूनही आहेत की जे लोक पुढे जबाबदारी घेतील आणि घेतात बऱ्यापैकी. म्हणजे आता महिला सक्षम किंवा नेटवर्कमध्ये सुद्धा ते स्वतंत्रपणे जायला लागलेले आहेत. म्हणजे आम्ही ज्या नेटवर्कशी वेगवेगळ्या जोडून आहोत की महिला हिंसामुक्ती परिषद आहे, महाराष्ट्र महिला हिंसामुक्ती परिषद, किंवा महाराष्ट्र महिला आरोग्य हक्क परिषद आहे. त्याच्या महिला हिंसामुक्ती परिषदेमध्ये कुमारीबाई जमकातन ही कार्यकर्ती आहे, ती प्रतिनिधित्व करते आहे. महिला किसान अधिकार मंचामध्येही कुमारीबाई बऱ्यापैकी प्रतिनिधित्वाचं हे करते आहे. त्याच्यानंतर मग महाराष्ट्र महिला आरोग्य हक्क परिषद आहे, तिथे लीलावती वगारे म्हणून आहे, ती करते आहे. जन आरोग्य अभियान आहे, तर जन आरोग्य अभियानामध्ये वामन पाटणकर म्हणून आमचा एक कार्यकर्ता आहे की तो त्याच्यामध्ये. आता असे लोक आहेत की जे पुढाकार घेत आहेत, जे तिथे जात आहेत. किंवा नागपूर मधलं आमचं थोडं उशिराने सुरू झालं, पण तिथे सुद्धा एक मुस्लिम कार्यकर्ती जी आहे तिने एक चांगल्यापैकी पुढाकार घेतलेला आहे, नसरीन अन्सारी. अशा पद्धतीने एक फळी निश्चितपणे तयार झाली की ज्यांची आता 20 वर्ष आमच्यासोबतच्या याच्यात झाली. आणि मग आता हा शेवटचा प्रश्न आहे की पुढचं कामाचं प्लॅनिंग काय आहे. आताचा काळ हा जरा नाजूक काळ आहे. आत्ताच आपण सगळ्यांनी मिळून एक अधिवेशन घेतलं NGOचं, त्यावेळेला अनेक प्रश्न पुढे आले. आता रोजगार हमीच्या कामाने तुम्ही सुरुवात केली, पण अजूनही रोजगार हमीवर काम करण्याची गरज काही थांबत नाही. किंवा वन हक्क कायदा आला, पण त्यात पण अनेक असे प्रश्न आहेत किंवा तो कायदा पातळ करण्याचं पण काही झालेलं आहे. किंवा माहितीचा अधिकार असो किंवा असं बरंच काय काय आहे की जे कायदे म्हणावे तितके आता स्ट्रॉंग राहिलेले नाहीयेत. आता नवीन शैक्षणिक धोरण आलंय, त्याबद्दल काहीतरी तुमचं म्हणणं असणारच. तर पुढच्या कामाचं काय आहे नियोजन, काय कशी असेल पुढची वाटचाल. एक तर खालची जी काही बेस आहे तो पक्का करणं, त्या दृष्टीने ग्रामसभा, त्या ठिकाणी असणारे कार्यकर्ते यांचं सक्षमीकरण हा एक भाग आहे. आणि दुसरं आहे की तसंच आपल्याला व्यापक याच्याशी जोडून घेण्याची पण गरज आहे. म्हणून ज्या वेगळ्या वेगळ्या नेटवर्क सांगितले की ज्यांच्यासोबत मोठ्या प्रश्नांसाठी जाण्याची गरज आहेच, त्या सगळ्या याच्यामध्ये पण आम्ही कसं जाऊ,
ते ते आणि इथले कार्यकर्ते यांचा एक संबंध कसा जोडता येईल हे बघणं. आणि या संबंधाने म्हणजे जे संस्थेत कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत ते आहे, पण जे संघटनेसोबत संघटनेचे काम म्हणून करत आहेत त्यांना पण कशा पद्धतीने सक्षम करता येईल हा कामाचा साधारण मार्ग. हे छान आहे की तुम्ही गडचिरोली म्हणजे आमच्या दृष्टीने खूप लांब आणि मुंबईपासून तर 1000 किलोमीटर लांब वगैरे, पण तुम्ही खरोखर सगळ्या प्रकारच्या संघटना संस्थांशी कनेक्टेड आहात. फक्त महाराष्ट्रातल्याच नव्हे तर भारतातल्या सुद्धा आदिवासी सोबत काम करणाऱ्या संस्था संघटनांशी, आणि या देवाणघेवाणीतूनच तुम्ही पुढे जात चाललेल्या आहात. आज खूप छान मजा आली तुझ्याशी बोलायला. तू पण मोकळेपणाने सगळं सांगितलंस. तुमच्या कामाला खूप शुभेच्छा.